यंग अँड रिव्होल्युशनरी आंबेडकर 1916 to 1936 म्हणजेच कास्ट इन इंडिया ते ॲन्युलेशन ऑफ कास्ट हा एक महत्त्वपूर्ण विषय यासाठी आहे, त्यासाठी त्यांचं अभिनंदनच. हा महत्त्वपूर्ण विषय यासाठी आहे की आपण पाहतो या पॉप्युलिस्ट शोषक शासक संस्थेच्या विरोधात आज प्रोग्रेसिव्ह मुवमेंटचा कोणताही आवाज आपल्याला दिसत नाही आहे. जरी तो दिसत असला तरी तो खूप क्षीण आहे. एकूण सामाजिक चळवळी ह्या क्रांती कृतीप्रवण दिसत नाही आहेत. त्याची अनेक कारणं असू शकतात. त्यातलं सर्वात महत्त्वाचं कारण आम्हाला असं वाटतं की अनेक वर्षापासून आपण आपल्या सामाजिक चळवळीचे जे डिस्कोर्सेस, जी काय आम्ही आमच्या तत्त्वज्ञानाच्या अधिष्ठानावरती समाजाशी भिडून जी तथ्य आम्ही काढली आणि ती तथ्य आमच्या चळवळीला पोचवली, कार्यकर्त्यापर्यंत पोचवली आणि त्यातून आमच्या कार्यचळवळी, आमचे कृती कार्यक्रम वेगवान बनले. परंतु आज ते डिस्कोर्सेस, ते नरॅटिव्ज, ती मूल्य, ती तथ्य आमच्या सामाजिक चळवळीची, त्याच्यावरती सेकंड थॉट, त्याचा पुनर्विचार करण्याची आज अत्यंत निकड भासते, गरज भासते. अशा परिस्थितीमध्ये आपण एकूणच चळवळीकडे वेगळ्या अंगाने, वेगळ्या दृष्टिकोनातून पाहावं, असा एक प्रयास म्हणून कॉम्रेड सचिन बगाडे आणि त्यांच्या सहकार्यांनी माझ्याशी चर्चा करून हा विषय त्यांनी निश्चित केला होता. आम्हाला असं वाटतं की 1916 ते 1936 हा जो यंग अँड रिव्होल्युशनरी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातला हा जो कालावधी आहे, हा आजच्यासाठी यंग आहे, फ्रेश आहे, नवीन नॅरेटिव्ह देणारा आहे, नवीन मूल्य, नवीन डिस्कोर्स देणारा आहे आणि त्याबरोबरच तो आमूलाग्र बदलाचं आग्रह धरणारा पण आहे, म्हणजेच क्रांतीप्रवण पण आहे. असा हा यंग अँड रिव्होल्युशनरी आंबेडकरांचा कालावधी. त्याच्यामध्ये आम्ही त्यांच्या 2 लिखाणाला, त्यांचं 1916चं कास्ट इन इंडिया, इट्स जेनेसिस, मेकॅनिझम अँड डेव्हलपमेंट, भारतातल्या जाती, त्याचा उगम, त्याचं तंत्र आणि त्याचा विकास, हा 1916चा त्यांचा निबंध प्रबंध. आणि त्यानंतर 20 वर्षांनी 1936चा अनाहिलेशन ऑफ कास्ट, जातीचं समूळ उच्चाटन किंवा जातीचा विनाश. तर हे 2 लिखाण आणि त्याच्यामधला जो काळ आहे हा निश्चितपणे चळवळीला एक नवा रिक्रूट, एक नवा इंटर्न, एक नवा अप्रेंटिस, एक नवा कार्यकर्ता देण्यासाठी सक्षम आहे. ही भावना मनात ठेवून हा विषय आम्ही एक वेगळ्या पद्धतीनं निश्चित केला आणि तो आम्हाला आशा आहे की तो निश्चितपणे कार्यकर्त्यांना आवडेल, तत्वचिंतकांनाही एक सेकंड थॉट देण्यासाठी आग्रह धरेल. तर 1916चा कास्ट इन इंडिया जो आहे, जो साधारणपणे वयाच्या 25व्या वर्षी त्यांनी कोलंबिया विद्यापीठामधल्या त्यांच्या PhD डिग्रीसाठी हा मानवशास्त्रच्या सेमिनारमध्ये हा वाचलेला त्यांचा प्रबंध आहे. कास्ट इन इंडिया हा खरं तर बाबासाहेबांच्या 25 वर्षाच्या एकूणच कालावधीमध्ये, त्यांच्या जाणीवेमध्ये, त्यांच्या नेणिवेमध्ये सातत्याने रुतलेली शोषण आणि पीडनाची जी भावना आहे, ती भावना त्यांना त्याच्या रूट कॉजपर्यंत, त्याच्या मुळापर्यंत जाण्यासाठी सातत्याने भाग पाडत होते. कोलंबिया विद्यापीठामध्ये अभ्यासाची जशी त्यांना संधी मिळाली
त्यांनी त्यांच्यापुढे असणारे वेगवेगळे लक्रेटिव्ह करिअर्स जे ते अर्थशास्त्रामध्ये करू शकले असते, जे ते लॉचा प्रोफेशनल बनवून अत्यंत उमदं करिअर निर्माण करू शकले असते, तरीही तरीही येतोय ना आवाज? आवाज येतोय? आवाज येतोय? येतोय आवाज? किशोर? येतोय आवाज? किशोर? येतोय ना आवाज? ओके. म्हणजे त्यांच्यापुढं अत्यंत लक्रेटिव्ह करिअर इकॉनॉमिक्समध्ये किंवा लॉचं प्रोफेशनल बनण्यातून हे ते करू शकले असते. पण त्यांची जी जाणीव नेणीव आहे ती जाणीव नेणीव सातत्याने जाती व्यवस्थेच्या शोषण पीडनाने युक्त झाली होती, बद्ध झाली होती. आणि ते सातत्याने प्रचोदित करत होतं की या जातीचं मूळ कारण, त्या जातीचा उगम आणि त्याच्यावरचा उपाय शोधणं. जसंही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अशी उत्तमोत्तम संधी कोलंबिया विद्यापीठामध्ये मिळाली, तसंही त्यांनी यावरचा जो प्रबंध आहे तो प्राथमिकतेने कास्ट इन इंडिया, भारतातल्या जातीवरती लिहिला. कास्ट इन इंडिया, इट्स जेनेसिस आणि त्याचा उगम. आज आपण पाहतो की जातीयांताची चळवळ सामाजिक चळवळीनं आपल्या प्रोग्रेसिव्ह मुवमेंटने अत्यंत वेगाने भारतीय कॉन्टेक्स्टमध्ये त्याचा डिस्कोर्स, त्याचा कृती कार्यक्रम यातून राबवलेले आहे. ही खूप स्तुत्य अशी बाब आहे, महत्त्वपूर्ण बाब आहे आपल्या मुक्तीची. परंतु जेव्हा जातीयांताचा कृती कार्यक्रम आपण घेऊन जातो, त्यासाठी आपण कार्यकर्त्यांना अनेक तथ्य देतो. एका विचारधारेच्या अधिष्ठानावरती, एका तत्वज्ञानाच्या अधिष्ठानावरती त्या तथ्याला घेऊन कार्यकर्ता समाजाला भिडतो, जातीची वेगवेगळी प्रमेय उभे करतो, वेगवेगळे वाद उभा करतो आणि त्या वादविवादातून समाजाचं प्रबोधन करणं, मानवी मन वळवणं जातीयांतासाठी, या सगळ्या बाबी तो करत असतो. शोषण पीडनाचा आत्यंतिक विकास ज्या जातीव्यवस्थेमध्ये झाला, त्यातून सामाजिक सर्वारा म्हणजे माझी अस्पृश्य जाती आणि आदिवासी जाती, त्याबरोबर आर्थिक सर्वारा म्हणजे गरीब ओबीसी, यांचं अत्यंत दमन झालं. त्या जातीव्यवस्थेच्या अंताची ही प्रागतिक चळवळ ही वेगवेगळ्या क्षेत्रामधून तिला समर्थनच मिळालं. परंतु आज पाहतो उजव्या छावणीचं जो झंझावात आला आहे, त्या झंझावातापुढे आपले नेरेटिव्ज कमी पडत आहेत. आपली मूल्य, तथ्य, आपला वाद, प्रतिवाद, सिद्धांत हे सगळं कमी पडतंय, क्षीण होत आहे. ते लढण्यासाठी त्या उजव्या छावणीच्या मूल्यांना, त्या वादांना अपुरं पडतंय हे जाणवल्यानंतर हा वेगळा नॅरेटिव्ह डॉक्टर आंबेडकरांच्या भारतातील जाती या प्रबंधातून आणि जातीचं समउच्चाटन या त्यांच्या 1936 सालच्या जातपात तोडक मंडळ जे होतं लाहोरचं, त्याच्यापुढं न वाचलेल्या भाषणातून, त्याच्या पुस्तिकेतून हा आपण निर्माण केलेला आहे. तर हा सामाजिक चळवळींना एक वेगळा डिस्कोर्स देईल, एक वेगळं नॅरेटिव्ह देईल. ते जे नॅरेटिव्ह आहे ते ज्या कमतरता आज चळवळीमध्ये आहेत त्या भरून काढणार आहे हे निश्चित आहे. डॉक्टर आंबेडकर कास्ट इन इंडियामध्ये म्हणतात की भारतातील जाती जी आहे त्या जाती व्यवस्थेची निर्मिती ही इथं जातीपूर्वी असणाऱ्या समूहातून निर्माण झाली.
हे जातीपूर्वी असणारे जे समूह होते हे एक्झॉगॅमस होते. म्हणजे कसं होतं, तर हे असपिंड विवाही होते. म्हणजे एक समूह म्हणजे पिंड, एक समूह म्हणजे पिंड, कृषक समाजामध्ये तो पिंड. किंवा ते असगोत्र विवाही होते, असगोत्र विवाही होते. म्हणजे पॅस्ट्रल सोसायटीमध्ये, पशुपालक समाजामध्ये, समूहामध्ये ते काय होते, असगोत्र विवाही. म्हणजे समूह जो होता एक पिंड होता कृषक समाजामध्ये, सगोत्र जो होते ते एक समूह होता पशुपालक समाजामध्ये. त्या समाजामध्ये ह्या ज्या विवाहाच्या पद्धती होत्या एक्झॉगॅमस, डॉक्टर आंबेडकर त्याला म्हणतायत, ती एक्झॉगॅमस पद्धत जी आहे त्यामध्ये पिंडाच्या बाहेर म्हणजे समूहाच्या बाहेरच आवाह विवाह करता येत होता, गोत्राच्या बाहेरच आवाह विवाह करता येत होता, समूहामध्ये नाही. अशा समाज व्यवस्थेमध्ये जेव्हा एंडोगॅमस समाज निर्मितीची बीज निर्माण होतात, स्थिती निर्माण होते, कॉन्ट्रॅडिक्शन निर्माण होतं, तेव्हा काय होतं, तर हे विवाह मग समूहाअंतर्गतच होतात, एंडोगॅमस गोत्र अंतर्गतच होतात, समूहाअंतर्गतच होतात, म्हणजे एंडोगॅमस. When endogamous superimposes exogamous, thus it becomes enclosed classes. म्हणजे काय, जसंही ते आवाह विवाह आपल्या समूहात करू लागतात ते एक बंद वर्ग बनतात. ते समूह, ते गोत्र, ते पिंड हे काय बनतात, तर बंद वर्ग बनतात, बंद समूह बनतात, बंद गोत्र बनतात किंवा बंद पिंड बनतात. जसंही ते बंद पिंड बोलतात, बंद गोत्र बनतात किंवा बंद वर्ग बनतात, ते जाती बनतात. एनक्लोज्ड क्लासेस बिकम कास्ट, तसे ते जाती बनतात. आणि मग ही जी जाती सुरुवातीला कोण करतं असं डॉक्टर आंबेडकर म्हणतात, तर त्या समूहातले जे उच्चभ्रू आहेत म्हणजे कोण, तर ब्राह्मण. ते ब्राह्मण काय करतात, तर आपल्या परीनं आपल्या सभोवताली हे एन्क्लोजर निर्माण करतात, हे बंदिस्तपणा निर्माण करतात आणि आपलं कवाड, आपल्या घराचा दरवाजा इतरांसाठी बंद करतात. मग हे ब्राह्मण जे आहे ते ब्राह्मण जात बनतं. आता हे ब्राह्मण जातीपुरतं झालं, मग जाती व्यवस्था कशी बनते, तर डॉक्टर आंबेडकर म्हणतात गॅब्रियल तार्देचा एक नियम आहे इमिटेशनचा. बाय थिअरी ऑफ इमिटेशन इतर समूह काय करतात, ब्राह्मण जातीचं दरवाजा बंद करायचं अनुकरण आपल्यापुरतं करतात. म्हणजे काय, तर इतर समूहही स्वतःला एन्क्लोजर करून घेतात, बंद करून घेतात, दरवाजे इतरांसाठी बंद करतात. हे जे अनुकरण आहे हे अनुकरण जातीच्या प्रसाराचं कारण आहे असं डॉक्टर आंबेडकर म्हणतात. म्हणजे जातीचा उगम कसा झाला, जातीचा प्रसार कसा झाला, आणि ही व्यवस्था, हे मेकॅनिझम स्पष्ट करताना ते म्हणतात की जो समूह आहे त्या समूहामधला जो सरप्लस स्त्री पुरुष आहे तो नियंत्रित ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. तो नियंत्रित जर ठेवायचा असेल तर ते काय म्हणतात, महत्वपूर्ण नोंद आहे ही, इथं मात्र तो समूह डिमार्केशन हे पुरुषांचं करतो. म्हणजे पुरुषाच्या लोकसंख्येला स्थिर ठेवतो आणि रिसायझिंग कुणाचं करतो, स्त्रीचं. म्हणजे स्त्रीच्या लोकसंख्येला कमी जास्त करतो, रिसायझिंग स्त्रीचं करतो. जातीच्या उगमामध्ये पितृसत्ताकतेची जी परिमाणं आहेत ती परिमाणं अशी अध्यारूत आहेत, ती आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करावी लागते. म्हणजे तो बालविवाहाच्या माध्यमातून किंवा सती जाण्याच्या प्रथेतून स्त्रीचं रिसायझिंग करतो, इक्विलिब्रियम.
जेंडर इक्विलिब्रियम करतो, त्यातून जाती इंटॅक्ट राहतात. ही महत्त्वपूर्ण बाब आहे. अशा परिस्थितीमध्ये जातीचा उगम डॉक्टर आंबेडकर काय म्हणतात, तर जे हे मेकॅनिझम आहे, कोणतं मेकॅनिझम, एंडोगामी सुपर इम्पोजेस एक्झोगामी, हे जे तंत्र आहे, ह्या तंत्राची सुरुवात, इनिशिएशन ऑफ मेकॅनिझम ऑफ एंडोगामी इज इन इट सेल्फ इज अ जेनेसिस ऑफ कास्ट. हा जातीचा उगम आहे. तर सर्वसाधारणपणे जातीचा उगम, जातीचा प्रसार आणि जातीचं तंत्र हे कास्ट इन इंडियामध्ये डॉक्टर आंबेडकर वयाच्या 25व्या वर्षी अत्यंत मूलभूत बाबी कॉन्शियसली सबकॉन्शियसली जाती व्यवस्था ही कशी पितृसत्ताक आहे इथपर्यंत घेऊन जातात. इतका महत्त्वपूर्ण निबंध आहे. 104 वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात, जातीचा उगम अभ्यासणं हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जातीचा उगम अभ्यासणं हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. परंतु मला अत्यंत खेद होतोय की जातीच्या उगमाकडे तितकंसं लक्ष दिलं जात नाही, म्हणजे दुर्लक्ष होत आहे. काही लोकच त्याला घेऊन अभ्यास करतायत. काही अभ्यास करताना त्याला अत्यंत दुर्लक्षितेने, खेदाने त्याला सोडून देत आहेत. काही लोक कास्ट, जेनेसिस ऑफ कास्ट अशी काही संकल्पनाच असते का इथपर्यंत जातात. असा खेद हे डॉक्टर आंबेडकरांनी या बाबतीमध्ये व्यक्त केलेला आहे. मित्रांनो, 104 वर्षानंतर आजही खेदाने हेच म्हणावं लागते की जातीच्या उगमाकडे, जातीच्या अभ्यासाकडे, थिअरी ऑफ कास्टकडे, तिचा जो आर्किमिडियन पॉईंट आहे, जो स्टँड पॉईंट आहे, अभ्यासण्याचा जो ऑब्जेक्ट आहे, तो काय, तो अत्यंत खेदाने असं म्हणावं लागतंय की तो अभ्यासला जात नाही. डॉक्टर आंबेडकर म्हणतात शेवटच्या निष्कर्षामध्ये कास्ट इन इंडियाच्या, काय म्हणतात, कॅन्डिडली, अत्यंत उमदेपणाने असं म्हणतात की थिअरी ऑफ कास्ट माझ्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जातीचा हा अभ्युपगम उभा करणं, हा सगळा अभ्यास, डिस्कोर्स उभा करणं हे माझ्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. माझ्यासाठी महत्त्वाकांक्षी ती बाब. परंतु कुणी नवा रिसर्चर, नवा संशोधक माझी ही थिअरी ऑफ कास्ट खोडत असेल किंवा त्यापेक्षा वेगळं काही मांडत असेल तर मला आनंदच आहे. इथं बाबासाहेबांची उदारता स्पष्ट होते. बाबासाहेब आपल्या विद्वत्तेला थिअरी ऑफ कास्ट निर्मितीसाठी अत्यंत नम्रपणे सरेंडर करतात. म्हणजे यातून हे स्पष्ट होतं की थिअरी ऑफ कास्ट एकूणच हा डिस्कोर्स उभा करण्यासाठी, हा जात्यांताचा लढा उभा करण्यासाठी, ह्या चळवळी, सामाजिक चळवळी उभा करण्यासाठी किती महत्त्वपूर्ण होता हे कास्ट इन इंडियामधून आपल्याला स्पष्ट होतं. डॉक्टर आंबेडकरांचं हे जे विधान आहे हे इतकं महत्त्वाचं विधान आहे, परंतु त्याकडे सामाजिक चळवळीमध्ये अभ्यासकांनी, बुद्धिजीवींनी अत्यंत दुर्लक्ष केलेलं आहे. आता हे जे दुर्लक्ष करणं आहे, हे दुर्लक्ष करणं सरळ सरळ सामाजिक चळवळीच्या एकूणच तथ्यावरती पालथं पडलेलं आहे. एकूणच सैद्धांतिक मांडणीवरती त्यांनी पालथं पाडलेलं आहे. म्हणजे आज तथ्यांची जी वानवा आहे, नरेटिव्हची जी वानवा आहे, ती आपण जेनेसिस ऑफ कास्ट न शोधण्याने आणि त्यातून मग थिअरी ऑफ कास्ट न उभा होण्यातून हा क्रायसिस आपल्यापर्यंत आलेला आहे. त्याचं जे दुःख आहे ते आपण भोगतोय. परंतु डॉक्टर आंबेडकर 104 वर्षापूर्वी खेदाने जे म्हणले होते, 2013च्या महाराष्ट्रातल्या दलित इंटेलिजन्सियामधल्या अत्यंत महत्त्वपूर्ण असं व्यक्तिमत्व डॉक्टर रावसाहेब कसबेंनी परिवर्तनाच्या वाटसरूमधल्या 2013च्या त्यांच्या लेखामध्ये असाच खेद, अशीच खंत व्यक्त केली. ते म्हणतात की जातीचा उगम
डॉक्टर आंबेडकरांनी अशा पद्धतीने केला जसं मी आता तुम्हाला कल्पना दिली. सुपर इम्पोजिंग एंडोगामी ओव्हर एक्झोगामी, the enclosed classes generated enclosed classes become caste. ही जी सैद्धांतिक मांडणी आहे ती 2013च्या त्यांच्या निबंधामध्ये परिवर्तनाच्या वाटसरूमधल्या ते मांडतात. त्याबरोबरच ते असंही मांडतात की जातीच्या उगमाचा कालनिश्चिती ही झालेली नाही, ती कालनिश्चिती करण्याची गरज आहे. डॉक्टर आंबेडकरांनी जे 1916 मध्ये मांडलं तेच डॉक्टर रावसाहेब कसबे 104 वर्षांनी मांडतायत, 100 वर्षांनी मांडतायत की आज जातीच्या उगमाच्या ह्या काही तथ्यांची नवसंशोधाकडून प्रस्थापित होण्याची गरज आहे, त्याच्यावरती पुरेसं संशोधन होण्याची गरज आहे. एकूणच थिअरी ऑफ कास्ट पुन्हा एकदा व्यवस्थितपणे प्रस्थापित होण्याची गरज आहे. हे 104 वर्षापूर्वी डॉक्टर आंबेडकरांनी जे मांडलं तेच डॉक्टर रावसाहेब कसबे तीच खंत तेच खेद व्यक्त करतायत. याचा दुसरा अर्थ असाही होतो की मधल्या 100 वर्षाच्या कालावधीमध्ये जातीच्या उगमाचा प्रस्थापित करण्याचा, जातीची कालनिश्चिती प्रस्थापित करण्याचा, जाती व्यवस्थाचा उगम जो आहे तो कोणत्या आंतरविरोधातून निर्माण झाल्याचा, जातीपूर्व समाजाच्या एकूणच कॅरेक्टरिस्टिकचा, त्याच्या कालनिश्चितीचा कोणताही प्रस्थापित करण्याचा कोणताही प्रयास झालेला नाही, हा त्याचा दुसरा अर्थ पण येतो. त्यामुळे हे अत्यंत खेदाने असं म्हणावं लागतं की जातीचा उगम निश्चित नाही झाला म्हणजे एखादा जो दुर्धर आजार आहे त्या आजाराच्या मुळापर्यंत आपण जर नाही पोचलो तर केवळ आणि केवळ त्याच्या लक्षणावरून आजार बरं होणं शक्य नाही. जातीचं समूळ उच्चाटन करायचं असेल तर जातीच्या उगमाची कालनिश्चिती, जातीची कोणत्या आंतरविरोधातून निर्मिती झाली, जातीपूर्व असणारा जो समाज आहे त्या समाजामध्ये हा आंतरविरोध कसा निर्माण झाला, त्यावेळेचे उत्पादन संबंध कोणते होते, ती कोणती उत्पादक शक्ती होती जिने तो विरोध केला होता, त्यातून तो आंतरविरोध निर्माण झाला होता, त्यातून मग ही जातीची व्यवस्था निर्माण झाली. हे सगळं मांडण्याची अत्यंत आवश्यकता असतानाही याच्याकडे अत्यंत दुर्लक्ष झालंय. हे जे अत्यंत दुर्लक्ष आहे ती मग यथातथ्य तथ्य बनवण्यापर्यंतच गेलं. अत्यंत मूलभूत सिद्धांत जाती उच्चाटनाचे बनवण्यापर्यंत गेलंच नाही. या प्रक्रियेमध्ये जाती उगमाच्या महत्त्वपूर्ण ही बाब राहते की डॉक्टर आंबेडकरांनी जे मांडलं की जेनिसिसमध्येच, जाती व्यवस्थेच्या उगमामध्येच पितृसत्ता अध्यारूत आहे. म्हणजे जाती टिकवण्यामध्ये पितृसत्तेचं मोठं योगदान आहे. किंबहुना असं म्हणूया की जाती व्यवस्था निर्मिती ही पितृसत्ताकतेची पण निर्मिती आहे. इतकं महत्त्वपूर्ण उदाहरण त्यांनी मेकॅनिझममध्ये दिलेलं आहे डॉक्टर आंबेडकर. मग हा शोधण्याचा जो प्रयास आहे, हा शोधण्याचा प्रयास मागील 100 वर्षामध्ये न झाल्यामुळं चळवळीच्या कार्यकर्त्यांना जो सातत्याने जीवनरस मिळाला पाहिजे होता, जी सैद्धांतिक मांडणी त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे होती, त्यातून ते समाजाला भिडण्याची प्रक्रिया त्यांची सहजतेनं आणि क्रांती प्रवर्तेनं झाली असती, ती झाली नाही. आज जो क्रायसिस आहे त्या क्रायसिसचं अनेक कारणापैकी सर्वात प्रबळ कारण जे आहे ती जातीची थेअरी न बनणं, आणि जातीची थेअरी न बनण्यासाठी जेनिसिस, जातीचा उगम आपल्या हाताला न लागणं, हे महत्वाचं आहे. तर आपल्या विषयामधला हा अत्यंत महत्त्वपूर्ण भाग. आणि दुसरा भाग, डॉक्टर आंबेडकर त्यानंतर 1936 साली लाहोरच्या जातपात तोडक मंडळाने त्यांना एकूणच समाज व्यवस्थेवरती, समाजातल्या रिफॉर्मसाठी, सुधारण्यासाठी भाषण करण्यासाठी बोलवल्यानंतर त्यांनी लिहिलेलं जे भाषण आहे ते भाषण, ते त्यातले कंटेंट हे अनबेरेबल असल्यामुळं
जातपात तोडक मंडळाच्या सदस्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणाला नकार दिला. त्यामुळे डॉक्टर आंबेडकरांना त्याची पुस्तिका बनवावी लागली. ती पुस्तिका इतकी लोकप्रिय झाली, ती भाषणापेक्षाही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली. कास इन इंडिया हा 1936 साली पब्लिश झालेला त्यांची जी पुस्तिका आहे, त्यामध्ये नंतर अनेक अपेंडिक्स भाषणं, त्यांची चर्चा जोडली गेली. पण महत्त्वपूर्ण जी 26 प्रकरणं आहेत त्यामधली, ती 26 प्रकरणं अकाट्य असे त्यांचे वादविवाद आहेत. जाती व्यवस्था आणि जाती व्यवस्था ज्या धर्माच्या सिद्धांतावर आधारित आहे त्यांना छेदणारे असे हे 26 अकाट्य वादविवाद आहे. मित्रांनो, आजही ते इतके फ्रेश, इतके भेदक आहेत की आजही त्याचं एक रूप बदललं तर अत्यंत प्रभावीपणे आपल्याला जाती व्यवस्थेतील ह्या लक्षणांना आणि त्यातून निर्माण होणाऱ्या दुःखाला समाजापर्यंत पोहोचण्यासाठी ते अत्यंत उपयोगी आहे. 26 प्रकरणामध्ये 26 ह्या अकाट्य वादविवादामध्ये डॉक्टर आंबेडकरांना भाषण करू न देण्यापासून त्यांचा जो पवित्रा आहे तो पवित्रा आणि इथला जो सोशल रिफॉर्म आहे, जो एनलायटनमेंटने करायचा आहे, त्या सोशल रिफॉर्मला प्राथमिकता देत आहेत. इव्हन पॉलिटिकल रिफॉर्म, इकॉनॉमिक रिफॉर्मच्या अगोदर ते सोशल रिफॉर्मला ठेवत आहेत. हिंदू धर्मातल्या अनेक बाबी ह्या जाती व्यवस्थेला कन्सोलिडेट करण्यासाठी कशा समर्थन देत आहेत आणि त्यांना आपण कशा पद्धतीनं छेदलं पाहिजे हे काही प्रकरणामधून येत आहे. डॉक्टर आंबेडकर पुढे जाऊन आपला जो धर्म आहे, जो धर्म स्रोत स्मार्त धर्म आहे, मूलतः हिंदू धर्म ही काही संकल्पना नाही, हे एक ॲब्स्ट्रॅक्ट आहे जे कोर्टाने मधल्या काळामध्ये मांडलेलं आहे. मग धर्म काय आहे? तर धर्म आहे श्रुती, स्मृती आणि सदाचारावर आधारित. श्रुती म्हणजे काय? तर पठणाने जिवंत ठेवलेला जो इतिहास आहे वेद आणि उपनिषदांचा, पठणाने जिवंत ठेवलेल्या लिखित स्वरूपाच्या इतिहासाच्या अगोदरचा, पठणाने जिवंत ठेवलेल्या वेद आणि उपनिषदामधल्या ज्या धार्मिक बाबी आहेत, जे सिद्धांत आहेत. आणि स्मृती म्हणजे लिखित स्वरूपाचा इतिहास जेव्हापासून सुरू झाला तेव्हापासूनची पुराणं, महाकाव्य, स्मृती, त्यामध्ये ग्रहसूत्र, धर्मसूत्र, या बाबींचा जो आधार आहे जातींना, हा जो आधार आहे, यामधली जी तथ्य आहे, यामधला जो सिद्धांत आहे, या सिद्धांतालाच खऱ्या अर्थाने धर्म म्हटलं गेलं. म्हणून त्याचं नाव काय आहे? हिंदू धर्म नव्हे, तर त्याचं नाव आहे स्रोत स्मार्त धर्म. श्रुती आणि स्मृतीच्या सिद्धांताच्या आधारे जो रचला गेलाय तो स्रोत स्मार्त धर्म. त्यालाच पॉप्युलर पद्धतीनं काय नाव दिलंय? हिंदू धर्म. तर ह्या ज्या स्मृती आहेत आणि जे सदाचरण आहे, या तिघांच्या आधारावरती हा खूप महत्त्वपूर्ण असा डॉक्टर आंबेडकरांचा वाद आहे, जो संभवतः आजपर्यंत कोणी खोडलेला नाही. एक उदाहरण म्हणून ॲनिलेशन कास्टमधलं हा सिद्धांत मी आपल्याला सांगू इच्छितो विस्तृतपणे. डॉक्टर आंबेडकर म्हणतात की हिंदू धर्माचे किंवा स्रोत स्मार्त धर्माचे जी सैद्धांतिक मांडणी आहे, त्या सैद्धांतिक मांडणीवरती ही उत्पादन व्यवस्था किंवा ही जाती व्यवस्था आधारलेली आहे. जोपर्यंत तुम्ही हे आधार ध्वंस करत नाही, डिस्ट्रॉय करत नाही, नष्ट करत नाही, तोपर्यंत जात्यांत होणं मुश्किल आहे. ही त्यांची 1936ची जवळजवळ शेवटची सैद्धांतिक मांडणी. त्यामध्ये ते इंटरडायनिंग, इंटरकास्ट मॅरेज यापेक्षाही महत्त्वपूर्ण या बाबीला मानतात. याचा दुसरा अर्थ असा नाही की इंटरडायनिंग आणि इंटरकास्ट मॅरेजला ते दुर्लक्षतात. या दोन्हीला ते सफाईस करते. धार्मिक आधारांचा ध्वंस करणं हे जातीयांताकडे जाण्याचं प्रधान पाऊल आहे.
त्याबरोबर इतरही गोष्टी करणं आवश्यक आहे. केवळ धार्मिक आधार नष्ट करूनच तो होता असं नाही, परंतु ते प्रधान कारण आहे, ते महत्त्वपूर्ण असं बाब आहे, ती महत्त्वपूर्ण अशी पहल आहे. तर त्यामधल्या ह्या महत्त्वपूर्ण पहलमधले जे हे 26 अकाट्य वादविवाद आहे डॉक्टर आंबेडकरांचे, त्यातला एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला वाद देतो. खूप महत्त्वपूर्ण आहे. तो कसा त्यांनी मांडला आहे. बौद्ध साहित्यामध्ये बौद्ध भिक्खू वैदिकांच्या संहिता अगोदर आपल्या ताब्यात घ्यायचे. वैदिकाबरोबर शास्त्रार्थ करण्यासाठी, वैदिकाबरोबर वादविवाद करण्यासाठी तुम्ही कशाच्या आधारे माझ्याशी वादविवाद करणार आहे, तर अमुक अमुक ग्रंथाच्या आधारे. मग ते ग्रंथ मला द्या. मग ते ग्रंथ वाचून त्याचं शुद्धीकरण करून वैदिकांना ते विचारत की काय हा ग्रंथ तुम्हाला असंच म्हणायचं. त्यानंतर मग सार्वजनिक ठिकाणी हा शास्त्रार्थ होत असे. या शास्त्रार्थातून मग वैदिकांना कोणतीही पळवाट मिळत नसे. वादविवादातून निर्विवादपणे हे बौद्ध भिक्खू वैदिकांना हरवत असत. त्यातूनच धम्माच्या प्रचार प्रसाराचं एकूण कार्य सुफल झालं. डॉक्टर आंबेडकरांनी यापेक्षा वेगळं काही केलेलं नाही. डॉक्टर आंबेडकरांनी असे अकाट्य वादविवाद आपल्यासाठी 1936च्या ह्या पॉप्युलर ग्रंथामध्ये निर्माण केले. परंतु आम्ही हे वादविवाद कोणत्याही कला साहित्यामधून, भजनातून, कीर्तनातून, भारुडातून, वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही हे जनमानसापर्यंत घेऊन गेलो नाही. ही महत्त्वपूर्ण बाब आहे, नोंद करण्यासारखी बाब आहे. तर त्यातला एक अकाट्य वादविवाद डॉक्टर आंबेडकर म्हणतात की जाती व्यवस्था ही एक उत्पादन व्यवस्था आहे, तिला तिचं एक लॉजिक आहे, तिला तिचं एक तर्क आहे, तिला तिचे एक गतिनियम आहेत. परंतु जसंही उत्पादक शक्तीच्या कॉन्शियस सबकॉन्शियसमध्ये धर्माचे आधार, धर्माचे सिद्धांत हे रुजवले जातात, जाती व्यवस्थेतली उत्पादक शक्ती काय विसरते? बुद्धिमत्ता आणि तर्क विसरते. ही खूप महत्वाची बाब आहे. पहा, धर्माचे आधार का विध्वंस करायचे? तर धर्माचे आधार जाती व्यवस्थेची जी उत्पादक शक्ती आहे, त्या उत्पादक शक्तीच्या जाणीव नेणीवमध्ये आरूढ झालेले, तिला कार्यप्रवण करणारे जे धार्मिक आधार आहेत, ते धार्मिक आधार काय करतं? या उत्पादक शक्तीची तर्क करण्याची शक्ती आणि बुद्धिमत्ता हिरावून घेतात. कसं? तर डॉक्टर आंबेडकर म्हणतात हा जो धर्म आहे तो श्रुती, स्मृती आणि सदाचरणावरती आधारित आहे. श्रुती म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे पठणाने करण्याचा इतिहास, स्मृती म्हणजे लिखित स्वरूपाचा इतिहास. त्या दोन्ही मधल्या सिद्धांताच्या आधारे निर्माण झालेला धर्म. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा प्रश्न करतात की मी तर काही जाती व्यवस्थेमध्ये नाही. मी हा प्रश्न उभा करू शकतो की जर श्रुती आणि स्मृतीमध्ये, सिद्धांतामध्ये जर वेगळेपण आलं तर मग तिथं तर बुद्धी वापरावी लागेल. उत्पादक शक्ती तिथं रिझन वापरेल, तिथं लॉजिक वापरेल. मग बुद्धी आणि तर्कशास्त्र वापरावं लागेल त्यांना. जर असा विरोधाभास निर्माण झाला तर तिथंही धर्मशास्त्राने असं म्हटलंय की श्रुती आणि स्मृतीमधल्या सिद्धांतामध्ये जर वेगळेपण आलेलं असेल तर काय करायचं? जे श्रुतीमध्ये आहे तेच प्रमाण धरावं. झालं. म्हणजे इथंही तुम्हाला तर्क वापरायची गरज नाही, बुद्धी वापरायची गरज. डॉक्टर आंबेडकर असं म्हणतात की श्रुती आणि स्मृतीमधले दोन सिद्धांत एकमेकाला जर विरोधग्रस्त असतील, छेदत असतील, खोटं ठरवत असतील, तर मग काय करणार? मग तर तुम्हाला बुद्धी वापरावी लागेल, तर्क वापरावे लागेल. इथेही धर्मशास्त्र म्हणतात की तुम्हाला तर्क वापरण्याची गरज नाही, बुद्धी वापरण्याची गरज नाही. मग काय? तर मनुस्मृती जे सांगल, समजा दोन सिद्धांत एकमेकाला खोडत असतील तर मनुस्मृती जे सांगल तोच सिद्धांत प्रमाण सिद्धांत झालं. म्हणजे इथे तुम्हाला तर्क करण्याची गरज नाही, बुद्धिमत्ता वापरण्याची गरज नाही. धर्मशास्त्रीय सिद्धांताच्या या जातीव्यवस्थेमधल्या प्रवेशाबरोबर उत्पादक शक्ती काय होतं? बुद्धिमत्ता आणि तर्क शुद्धी विसरून जाते. मग डॉक्टर आंबेडकर म्हणतात सदाचार हा एक शब्द आहे. धर्मग्रंथामध्ये दोन्ही जरी पोथी
प्रामाण्य असलं, शब्द प्रामाण्य असलं तरी सदाचरण हे एक सब्जेक्टिव्ह मॅटर आहे. त्यातून तर लोकांना बुद्धिमत्ता आणि तर्कशास्त्राचा वापर करण्याचे सामर्थ्य मिळेल. मग जे सदाचरणाची डिफायनेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शोधतात तेव्हा त्यांना अत्यंत गमतीशीर बाब मिळते. सदाचरण म्हणजे चांगलं वागणं असं त्यांना अभिप्रेत होतं, पण ती डेफिनेशन कुठंच मिळाली नाही. उलट त्यांना अशी डेफिनेशन मिळाली की उत्पादक शक्तीचे देव वगैरे, गॉड, उत्पादक शक्तीचे देव, कुलदेव, इष्टदेव वगैरे जर चांगल्या मार्गाने मार्गक्रमण करत असतील तरीही जर ते कुलदेव, इष्टदेव, दैवता, चांगली माणसं, सदाचरण हे स्मृती आणि स्मृतीला अनुसरणारं नसेल तर ते सदाचरण नाही. त्या देवाचं तुम्ही ऐकायचं नाही, श्रुती स्मृतीचंच ऐकायचं. सदाचरणाची ही व्याख्या डॉक्टर आंबेडकरांनी शोधून काढली. म्हणजे श्रुती स्मृतीमध्ये विरोधाभास जरी असला तरी श्रुती प्रामाण्य, श्रुती स्मृती एकमेकाला छेदत असल्या, खोडत असल्या तर मनुस्मृती प्रामाण्य. दोन्ही पोथी प्रामाण्य तुम्हाला नाकारायचं असेल, सदाचरण आहे. सदाचरणाने तुम्ही तुमच्या कुलदैवताला, कुलपुरुषाला, कुलमुख्याला, तुमच्या दैवताला अनुसरायचं असेल आणि ते अनुसरण जर सदाचरणाचं ते अनुसरण जर श्रुती आणि स्मृतीला अनुसरणारं नसेल, त्या बरहुकूम नसेल तर ते सदाचरण नव्हे. याचा अर्थ अब्सोल्यूट डिस्ट्रक्शन ऑफ इंटेलेक्ट अँड रिझन. प्रोडक्टिव्ह फोर्सेसचं अब्सोल्यूट डिस्ट्रक्शन ऑफ इंटेलेक्ट आणि रिझन हे जसंही बनतं, आरूढ होतं, भारतातली जाती व्यवस्था ही कन्सोलिडेट होते, तिचं जरठीकरण होतं, ती नष्ट होण्याच्या पलीकडे जाते. त्यामुळं डॉक्टर आंबेडकर जातीच्या ह्या धार्मिक आधाराला नष्ट करण्याचा, त्याचा ध्वंस करण्याचा, विध्वंस करण्याचा अत्यंत प्रधान मार्ग ॲनिहिलेशन ऑफ कास्टमधून सांगतात. जातीचा उगम, त्याची थेअरी, त्यातून निर्माण होणारे तथ्य, त्यानंतर पॉप्युलर स्टाईलने डॉक्टर आंबेडकरांनी हे 26 अकाट्य वादविवाद धार्मिक आधारांना, जातीच्या धार्मिक आधारांना नष्ट करण्यासाठी आपल्यापर्यंत दिलेत. हे धार्मिक आधार ध्वंस करण्याचे इतके सुंदर उपाय त्याच्यामध्ये दिलेले आहेत. त्याला फक्त आपल्या आजच्या संदर्भामध्ये त्याचं एक उच्चतर रूप बनवून, त्याला कला साहित्याच्या माध्यमातून जनमानसापर्यंत पोहोचून ते तुम्ही एक वेगळ्या पद्धतीनं नरेटिव्ह, एक वेगळा डिस्कोर्स, एक वेगळी सैद्धांतिक मांडणी, जी शिथिलता आली चळवळीमध्ये, जी जात्यांताकडे बघण्याची विन्मुखता आली, कास्ट आयडेंटिटी पॉलिटिक्सच्या दलदलीमध्ये एक मोठा जातवर्ग आपला अडकलेला आहे. तो जातवर्ग, तो बुद्धिजीवी जितकी उंच उडी घेतो तेवढाच तो जास्त दलदलीमध्ये अडकतो, याचंही त्याला भान राहिलेलं नाही. अशा ह्या परिस्थितीमध्ये जात्यांताचं हा नवीन डिस्कोर्स देण्याची प्रक्रिया, एक नवीन नॅरेटिव्ह बनण्याची प्रक्रिया आम्ही ह्या विषयाच्या अनुषंगाने आपल्यापर्यंत केलेली आहे. मित्रांनो, ह्या पॉप्युलिस्ट गव्हर्नमेंटच्या माध्यमातून, उजव्या विचारसरणीच्या डिस्कोर्सच्या माध्यमातून बहुसंख्य लोकसंख्येची जाणीव नेणीव ही ह्या धर्माच्या आधाराने, ज्या धर्माचं जातीव्यवस्थेला आधार आहे, त्या मूल्याने परिपोषित झालेले, त्या मूल्याने हिप्नोटाईज झालेले, त्या धर्माचे आधार त्यांच्या जाणीव नेणीवेमध्ये प्रस्थापित झालेले आहेत. त्यामुळे आम्ही जेही कोणतं प्रबोधन त्यांच्यापर्यंत घेऊन जातोय ते प्रबोधन वेगाने रिबाउंड होत आहे, प्रचंड मोठा विरोध होत आहे, आणि जे त्यांचं पॉप्युलस होतं, जे त्यांचे समर्थक होते, ते दामदुप्पटीनं वाढताना दिसत आहेत. अशा पार्श्वभूमीमध्ये मग हे जे प्रबोधन आहे, हा जो डिस्कोर्स आहे, हे जे नवं नॅरेटिव्ह आहे, ह्या मुख्य प्रवाहातल्या सामाजिक सरवारा, आर्थिक सरवारा, ज्यांच्या जाणीवा नेणीवा ह्या धर्माच्या सैद्धांतिक आधाराने भारावलेल्या आहेत, हिप्नोटाईज झालेल्या आहेत, त्यांच्यापर्यंत कसं पोहोचवायचं? मग हे मित्रांनो, आपण जाणता
ट्रॅजेडीज किंवा शोकांतिका. ग्रीकामध्ये एक परिचलन होतं की शोकांतिका ह्या सार्वजनिक ठिकाणी सादर करण्याच्या, ट्रॅजेडीज ह्या सार्वजनिक ठिकाणी सादर करण्याच्या. ग्रीकामध्ये अनेक अभिजात नाटककार होऊन गेले. होमर आहे, जसं इलियड एक महाकाव्य आहे, ज्यांनी सबंध ग्रीक आणि ग्रीकच्या मांडलिक जनतेला भारावून टाकलं. इस्किलस, सोफोक्लिस, युरायपिडीस असे अभिजात नाटककार होऊन गेले. त्यांनी अभिजात ट्रॅजेडीज निर्माण केल्या, शोकात्मिका निर्माण केल्या. सोफोक्लिसचं इडिपस म्हणजे अश्रूची नदी. प्रेक्षकामध्ये अश्रूच्या नद्या वाहत. परंतु या प्रस्थापित नाटककारामध्ये युरायपिडीस हा आपल्या वृत्तीचा आपल्याला जवळचा वाटतो. तो कशासाठी? तर तो त्या काळची जी गृहीतका आहे त्याच्या विरोधात जाणारा होता. तो बंडखोर होता. त्याचा नकार, त्याच्या नाटकातला प्रस्थापित व्यवस्थेला दिलेला नकार जो होता ना, तो नकार हा महान नकार होता. एवढंच नाही तर इस्किलेस वा होमर त्याच्याबद्दल असं म्हणतात की युरायपिडीसच्या नाटकातली जी पात्र आहेत ते पात्र भविष्याचा वेध घेऊन भविष्यातल्या समस्यांना वर्तमान स्थितीमध्ये चर्चा करताना, डिस्कस करताना दिसतात. मग त्याचा दुसरा अर्थ असा होतो, युरायपिडीस आपल्यासाठी काय जवळचा, तर त्याचा दुसरा अर्थ असा होतो की युरायपिडीस हा भविष्याला भेदणाऱ्या कॉन्शियस सबकॉन्शियस ह्या दोन ज्ञानसाधनांचा, मानवी मनाच्या ह्या दोन ज्ञानसाधनाचा उपयोग कळत नकळतपणे आपल्या नाटकाच्या निर्मितीसाठी करत होता, आपल्या पात्रांच्या रचनेसाठी करत होता. त्यामुळे त्याला भविष्य वेध घेणारा, भविष्याचा भेद घेणारा, भविष्यातला क्रायसिस ओळखणारा नाटककार म्हटले गेले. त्यामुळे तो आपल्यासाठी जवळचा. तो जसा बंडखोर आहे तसा तो ज्ञानाचा अत्यंत प्रगत असं साधन वापरून आपलं नाटक लिहिणारा, समाजातलं प्रतिबिंब न पडता समाजाच्या भविष्यातल्या येणाऱ्या क्रायसिसला धरून त्याला मार्गक्रमण करायला भाग पाडणारा, त्या समस्येच्या विरोधात असा हा नाटककार होता. तर हे ज्या ग्रीक शोकांतिका आहेत, हे ग्रीक ट्रॅजेडी ज्या आहेत, त्या ग्रीक ट्रॅजेडीजमधून कॅथर्सिस व्हायचं. म्हणजे काय? तर विरेचन व्हायचं. मानवी मनातलं जे साचलेलं दुःख आहे त्या दुःखाचा निचरा व्हायचा. आणि मग नाटकाच्या अंती तो प्रेक्षक शुद्ध प्रवृत्तीचा बनायचा. म्हणजे काय? तर कोणत्याही महाप्रबोधनासाठी त्याची वृत्ती ही अनुकूल असायची. तो कोणत्याही इम्पोजिशनशिवाय, कोणत्याही निर्बंधाशिवाय नंतर येणाऱ्या प्रबोधनासाठी तो स्वीकार्य बनायचा. ही कशाची करामत आहे? तर ह्या कॅथर्सिसची, ह्या विरोचनाची. शोकात्मिकातून, ट्रॅजेडीजमधून प्रेक्षक काय होतो? तर ट्रॅजेडीचे जे दोन गुणधर्म आहेत, एक आहे भीती, दुसरी आहे करुणा. ट्रॅजेडीमधून काय होतं? तर अतिरेकी कडेलोट झाल्यानंतर शोषणाचा, दुःखाची निर्मिती होते. नाटकामधल्या पात्रांचा शोषणाचा, पीडनाचा कडेलोट झाल्यानंतर प्रेक्षकामध्ये दुःखाचा आवेग निर्माण होतो. त्यानंतर त्याच्याप्रती, त्या पात्राप्रती निर्माण झालेल्या करुणेमधून तो आवेग ओसरतो, सुखाची अनुभूती होते. असं पूर्ण नाटकभर प्रेक्षक हे दुःखाचा आवेग आणि सुखाची अनुभूती या हिंदोळ्यावरती सातत्याने हिंदोळत असतो. ते जे हिंदोळणं आहे ते हिंदोळणं म्हणजे भीती आणि करुणा. याच्यामध्ये अध्यारूत असलेलं जे दुःख आहे त्या दुःखाचा निचरा होतो लौकिक पातळीवरती. तो प्रेक्षक जो आहे तो प्रेक्षक काय बनतो? शुद्ध प्रवृत्तीचा बनते. कोणत्याही महाप्रबोधनासाठी त्याची वृत्ती अनुकूल बनते. अशा शोकात्मिका नंतरच्या काळामध्ये शेक्सपियर वगैरेनेही पाश्चात्यामध्ये निर्माण केल्या. परंतु काही विचारवंत, मला वाटतं फ्रान्सिस बेकन किंवा थॉमस कुन सारखे यांनी असं म्हटलंय
की अशा शोकात्मिका, अशा अभिजात ट्रॅजेडीज ह्या आशिया खंडामध्ये आणि आफ्रिका खंडामध्ये बनलेल्या नाही. परंतु सोयिंका हा आफ्रिका खंडातला नोबेल लॉरेट, तो असं म्हणतो की आफ्रिका खंडातल्या योरुबा कल्चरमध्ये अशा शोकात्मिका मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. ग्रीक ट्रॅजेडीत म्हणजे जी डेप्थ नाही, दुःखाची, शोषणाची, पीडनाची जी डेप्थ नाही, ती डेप्थ सुद्धा योरुबा कल्चरमधल्या त्या शोकात्मिका आहे. आणि आशिया खंडामध्ये जेव्हा ही बाब येते तेव्हा आम्ही सौत्रांतिक मार्क्सवादाच्या जाणीव आणि नेणीव या ज्ञान साधनाच्या मार्गाने असं म्हणू शकतो की रामायण महाभारतातला वर्ण संघर्ष या कॉम्रेड शरद पाटलाच्या ग्रंथामधल्या रामायण महाभारत आणि बुद्ध जातक कथामधल्या जे व्यक्तिचित्रणं आहेत, त्या व्यक्तिचित्रणाच्या आत्यंतिक अधपतनाचा, कोलॅप्सचा, त्यांनी जे उत्खनन करून जी मांडणी रामायण महाभारतातल्या वर्ण संघर्षामध्ये केलेली आहे ती अभिजातच्या कमी नाही. ते क्लासिकल आहे. उदाहरणार्थ वैदेही, विदेहाची राणी सीता वैदेही, ती जी शोकांतिका रामायणामध्ये जी मांडली ती आम्हाला गवसलीच नाही. स्त्री सत्ताकतेची ती समर्थक आहे. आपला वडील जनक हा स्त्री सत्ताकतेला नष्ट करून, तिला एक्सपेल करून पुरुष सत्ताकतेचा राजा बनतो. ती एक्सपेल केली जाते. एक्सपेल केल्यानंतर त्र्यंबक धनुष्य विवाहाच्या माध्यमातून तिचं मूल्यही नष्ट केलं जातं राजपदाचं. विदेहामधल्या राजपदाचं तिचं मूल्यही नष्ट केलं जातं. ती त्यानंतर रामाची पत्नी बनते. रामाची पत्नी बनल्यानंतर ही ती विश्वामित्राच्या सांगण्यावरून राम ताटकेला नष्ट करण्यासाठी निघाल्यानंतर तो ताटकेला राक्षसी म्हणतो, तेव्हा सीता मात्र निरपराध आदिवासी म्हणते. हे स्त्रीसत्ताक आणि पुरुषसत्ताकतेमधला संघर्ष जो आहे रामायणामधला, तो शरद पाटलांनी अचूक टिपून त्यातली सीतेची जी प्रतिमा आहे, ती प्रतिमा, तिचा जो चित्कार आहे, तिचा जो एकूणच समाज व्यवस्थेला दिलेला महान नकार आहे, तो टिपला. आणि तो जो प्रसंग आहे, ज्या प्रसंगामध्ये ती गरोदर असते आणि ती गरोदर असताना तिचं जे अपत्य आहे ते अपत्य अयोध्येच्या स्त्रीसत्ताकतेचा क्लेम, मग पुरुषसत्ताक व्यवस्थेचा नरोत्तम, रामायणामध्ये रामाला नरोत्तम म्हणले म्हणजे पुरुषोत्तम, ती व्यवस्था जिचं प्रचलन करण्याचा त्याने विडा उचललाय तो नष्ट होतो. मग तो नष्ट होऊ नये आणि सीतेच्या पोटातला स्त्रीसत्ताकतेचा जो क्लेम आहे तो नष्ट व्हावा म्हणून तो लक्ष्मणाला आदेश देतो की शरयू नदी जिथे रुंद आहे, शरयू नदी जिथे वेगवान आहे, तिथं सीतेला सोडून ये. गरोदर सीतेला लक्ष्मण सोडायला जातो. सीतेला जेव्हा लक्ष्मण आणि रामाच्या मनातला अंतस्थ हेतू कळतो तेव्हा तिने केलेला चित्कार, तिने केलेला धिक्कार हा समस्त अर्ध्या लोकसंख्येचा धिक्कार आहे. त्या दयार्द संवाद लक्ष्मणाशी ती जेव्हा साधते तेव्हा संपूर्ण मानवजातीमधल्या अर्ध्या पुरुष वर्णाला, पुरुष गणाला, पुरुष लोकसंख्येला मान खाली घालण्याशिवाय पर्याय नाही. तो जो चित्कार आहे, तो जो तिचा धिक्कार आहे, तो आम्ही कलात्मक आविष्कारामध्ये मांडला तर आम्ही आमच्या अर्ध्या लोकसंख्येचं विरेचन, कॅथार्सिस करू शकतो. आणि त्यांच्यापर्यंत डॉक्टर आंबेडकरांनी अनायलेशन ऑफ कास्टच्या माध्यमातून जे अकाट्य वादविवाद दिलेत ते मांडण्यासाठी ते अत्यंत अनुकूल त्यांची जाणीवने होऊन जाईल. अशा अनेक कलाकृती कॉम्रेड शरद पाटलांनी आपल्या रामायण महाभारतातल्या वर्ण संघर्षामध्ये सांगितलेल्या आहेत. डॉक्टर आंबेडकरांचा धर्माच्या जाती व्यवस्थेला दिलेल्या आधाराला ध्वंस करण्याचा जो प्रयास आहे, तो प्रयास जातीच्या उगमाचं प्रस्थापन करण्यापासून ते त्यांनी सांगितल्याप्रमाणे जाती व्यवस्थेच्या उत्पादक शक्तीच्या जाणीवनेमध्ये बसलेल्या धार्मिक आधारांनाही ध्वंस करण्याचं आहे. जातीचा उगम ते ध्वंस करण्याची प्रक्रिया नवीन ज्ञानसाधनाच्या माध्यमाने म्हणजेच कॉम्रेड शरद पाटलांच्या शोकात्मिकाच्या माध्यमातून कॅथार्सिस करून समाज मनामध्ये आरूढ करण्याची क्षमता ठेवतंय. हे एक नवीन नॅरेटिव्ह, हा एक नवीन सैद्धांतिक मांडणी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला दलित युवक आंदोलनाने इथं आमंत्रित केलं. त्या कॉम्रेड सचिन बागाडे, किशोर जाधव आणि सर्वांचं मी
आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. किशोर थांबूया. दीपक गायकवाड आले, थँक्यू गायकवाड साहेब. डॉक्टर सुजीत शिंदे आहे, थँक्यू. विद्या जयराम भाऊ, थँक्यू. आशिष नागनाथ माने आहेत आमचे जुने मित्र. गायकवाड सर आहेत. महेंद्र आहेत आमचे मित्र. आशिष आहेत, जोशीलताई आहेत, हितेश दादा आहेत, डी प्रभू आहेत, प्रज्ञा आहे, ईश्वर दादा आहेत, डॉक्टर अमोल आहेत, जय वाघ आहेत. काही प्रश्न असेल तर मग त्याचं उत्तर देतो, नाहीतर मग थांबतो. महेंद्र लंकेश्वरी म्हणतायत की श्रुती व स्मृतीमध्ये विसंगती आढळली तर ते सदाचारावर सोडून द्यायची आणि सदाचाराची वैधता ही परत श्रुती स्मृतीवरच अवलंबून ठेवायची. कसलं खतरनाक आहे, हो ना. असे 26 अकाट्य वादविवाद डॉक्टर आंबेडकरांनी अनायलेशन ऑफ कास्टमध्ये मांडलेले आहेत. सोशल रिफॉर्मला म्हणजे थोडक्यात एनलायटनमेंटला त्यांनी खूप प्राधान्य दिलं आहे आणि ते एनलायटनमेंटसाठी अत्यंत आवश्यक असं कॅथार्सिस जे आहे, मानवी मनाचं विरेचन करण्याची आवश्यकता आहे, प्रिकंडिशन आहे आपल्या प्रबोधनाला. ती पूर्ववाट पाळण्यासाठी आपल्याला शरद पाटील या ज्ञान साधनाचा वापर करून त्या वेगवेगळ्या शोकात्मिका, विषकाची शोकात्मिका असो, विदुराची शोकात्मिका असो, कर्णाची शोकात्मिका असो, त्यातून हा जो मोठा पॉप्युलस आहे ज्याच्या मनामध्ये, ज्याच्या जाणीव नेणीवेमध्ये हे सर्वस्मार्थ धर्माचे सिद्धांत ठाण मांडून बसलेत, ते मूल्य जे आहे त्या मूल्यांची जोपर्यंत आपण ध्वंस करत नाही, आणि ते ध्वंस करण्यासाठी हे कॅथार्सिसचे अत्यंत आवश्यक आहे. अशा शोकात्मिका कला साहित्याच्या माध्यमातून बनणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळं आपलं प्रबोधन हे सुसह्य होईल, सहज होईल आणि त्यातून जात्यांताचा एक डिस्कोर्स उभा राहील. ती जात्यांताची चळवळ वेगाने पुढे जाईल, नवीन नवीन नॅरेटिव्ह मिळतील, नवीन नवीन सैद्धांतिक मांडणी मिळेल. सतीश जोशी सर आहेत, थँक्यू सतीश जोशी सर. डी प्रभू थँक्यू. डॉक्टर बाबासाहेब आशिष म्हणतात डॉक्टर बाबासाहेबांकडे जाती व्यवस्था ही श्रमाची मागणी नसून श्रमिकांची मागणी असे म्हणतात, या सिद्धांतावर प्रकाश टाकावा. ऑब्व्हियसली जाती व्यवस्था भारतीय आशिया खंडाचं एक अनन्य असं उदाहरण आहे आणि वंश समाजामध्ये वर्णाच्या निर्मितीमुळं ही पण अनन्यता आहे जी पाश्चात्यामध्ये तुम्हाला दिसणार नाही. वर्ण समाजाच्या निर्मितीतून वर्ण समाजाचं जर इंटरव्हेन्शन होत नाही वंश समाजामध्ये, तर येणाऱ्या समाजामध्ये, वर्णांतानंतर येणाऱ्या समाजामध्ये जाती व्यवस्था निर्माण होत नाही. वर्ण समाजाचं इंटरव्हेन्शन ही प्रिकंडिशन आहे जाती व्यवस्था निर्माण होण्याची. कारण डिव्हिजन ऑफ लेबरर जे आहे, डिव्हिजन ऑफ लेबर जसं आहे जे पाश्चात्यामध्ये आहे, तसं डिव्हिजन ऑफ लेबरर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलं, ते डिव्हिजन ऑफ लेबरर वर्ण समाजाचा कास्ट काउन्सिल, वर्ण समाजाचा पंचायतन, ते कास्ट काउन्सिलपर्यंत घेऊन येतं आणि मग निर्बंधाची मांडणी
जाती व्यवस्था बनेपर्यंत ते करतं. म्हणून पाश्चात्यामध्ये जे गिल्ड झाले, भारतीय व्यवस्थेमध्ये त्या जाती व्यवस्था बनल्या. पाश्चात्यांच्या गिल्डमध्ये रिझनिंग आहे, पाश्चात्यांच्या गिल्डमध्ये त्याचे एक स्वतःचा गतिनियम आहेत, त्याला एक लॉजिक आहे. भारतीय जाती व्यवस्था ही आर्टिफिशियल आहे, त्याला रिझन नाही, त्याला लॉजिक नाही. ते कुणी नष्ट केलं उत्पादक शक्तीच्या डोक्यातलं? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात धार्मिक सिद्धांतांनी ते नष्ट केलं. हा मूलभूत फरक पाश्चात्यांच्या गिल्डमध्ये आणि भारतीय जाती व्यवस्थेमध्ये आहे. डिव्हिजन ऑफ लेबर हा जरी जाती निर्मितीची प्री कंडिशन असली तरी जाती निर्मितीची प्री कंडिशन हे जनमध्ये, जातीचा मूलधातू, ज्ञातीचा मूलधातू हा जन आहे. जशाही वर्णव्यवस्थेमधल्या ज्ञाती हे एंडोगामस बनतात, तसं ते जाती व्यवस्थेला प्रचोदित करतात येणाऱ्या समाजामध्ये. जाती बंधूनो म्हणजे वंश समाजाने रक्ताने बांधलेला जो समाज आहे तो जाती व्यवस्थेमध्ये आता जाती बंधू ह्या अदृश्य द्रव्याने बांधला जातो, असं शरद पाटील म्हणतात. मंगेश दादा, थँक्यू. ओके किशोर दादा, थँक्यू ऑल.